विद्यासेवा संस्थेच्या प्रणित विद्यालयात अनोख्या पद्धतीने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यासेवा संस्था व हिरवांकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली। शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपल्या वयानुसार तेवढी झाडे लावण्याचा संकल्प घेऊन शाळेच्या या अभिनव प्रकल्पात सहभाग घेतला। या प्रसंगी नवागताचे स्वागत करण्यातही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। सकाळी प्रणित विद्यालयाच्या प्रांगणात यज्ञ हवन कर्माने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यातून वातावरण शुद्धीकरणाचा संदेश देण्यात आला। प्रणित विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यासेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ सुरेखा पिंगळे यांनी भूषवले। या प्रसंगी प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर पारस तक्षक यांनी मांडले। यावेळी जागतिक तापमान वाढी संदर्भातील आपला संकल्प त्यांनी विशद केला। कार्यक्रमासाठी हिरवांकुर फाउंडेशनचे संस्थापिका सौ नलिनीताई निलय बाबू शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांना टाकाऊ बिस्लरी बॉटलच्या वृक्षारोपणासाठी कसा उपयोग करावा याचे प्रात्यक्षिक दाखविले। सर्व विद्यार्थ्यांनी बॉटलला सोल्डर गनने होल करून त्यात कॉकपीस म्हणून नारळाच्या शेंड्यांचा काप टाकले। कटरने बॉटल कापून त्यात खतयुक्त माती टाकून बीजारोपण केले। या प्रसंगी प्राध्यापक खालकर यांनी उपयुक्त माहिती दिली। आलेल्या मान्यवरांचे विद्या संस्थेचे संस्थापक गणेश पिंगळे व डॉक्टर प्रणित पिंगळे यांनी तुळशीचे रोप देऊन स्वागत केले। या प्रसंगी परिसरातील माजी नगरसेवक अरुण पवार, सौ रंजना बन्सी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले। तसेच स्टार न्यूजचे संपादक विलास सूर्यवंशी, LIC विकास अधिकारी विजय ठाकूर व परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले। या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। विद्यासेवा संस्था नाशिक प्रणित माध्यमिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्राचार्य श्री गणेश दामोदर पिंगळे सर, प्रणित गणेश पिंगळे सर, पारस सर, नलिनी शाह मॅडम, हिरवांकुरच्या संचालिका आशिष मोगल, राखी शाह, वेलिन शाह, अरुणजी पवार हे प्रमुख यांचं नेहमी आपल्या योगदान असतं। रंजनाताई, मच्छिंद्र सोनवणे सर, सुरेखा पेंगळे, विलासराव सूर्यवंशी, नरेंद्र सर, अश्विनी काकळीश, ग्रंथेश काकळीश, सर्व पालक आणि विद्यार्थी वृक्षप्रेमी मित्र हो, आज आपण अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये पवित्र अशा वातावरणामध्ये या ठिकाणी एक छानसा यज्ञ करून आणि ते या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। प्रथम मी सगळ्यांनी शांत बसावं। पदाधिकारी डॉक्टर प्रणित यांच्या संकल्पनेतून आपण या कार्यक्रमाला आज सुरुवात केली। खरोखर मी बघतोय आता की 3-3 वर्षाच्या मुलं आज हातात बॉटल घेऊन आलेले आहेत आणि या मुलांना जर आतापासून आपण यांच्यामध्ये संस्काराचे जे बीज आहेत हे बीज यांच्यामध्ये आतापासून जर आपण रोवली आणि याला खरोखर सर्व पालकांनी जर सपोर्ट केला तर निश्चितच आपण हा निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे, पर्यावरणामध्ये जो बिघाड होत चाललेला आहे हे आपण निश्चितच थांबवल्याशिवाय राहणार नाही। आपण बघत असतो की बघा टीव्हीवर बघतो की एक ग्लास पाण्यासाठी आदिवासी भागामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी एक ग्लास एक हांडा पाण्यासाठी अक्षरशः लोकांना वर्णन करत फिरावं लागतं। दरवर्षी आपण म्हणतो अरे काय उन्हाळा काय भयानक आहे, उष्माघाताने बघा किती लोक मरतायत। तर हे सर्व आपण डोळ्याने पाहत असतो, पण याच्यावर अंमलबजावणी करणं हे खूप गरजेचं आहे। म्हणून आज मोठ्या उत्साहाने आपले सर्व पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग आलेले आहेत आणि खालकर सरांनी, शाह मॅडम यांनी जो एक नियमावली या ठिकाणी गठीत केलेली आहे त्या पद्धतीने डॉक्टर प्रणित यांनी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर केलं तर निश्चितच आपण दरवर्षी असंख्य असे झाडं लावू शकतो आणि कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करू शकतो। आणि सर्वांनी मुलांना आता बघा वेस्टेज ज्या बॉटल आहेत त्या बॉटलचा सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग करणार आहोत। खरोखर सर्वांनी सहकार्य करून हा जो उपक्रम आहे हा आपल्याला अवितरित असा पुढे चालू ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आता आपण प्रोसेस करणार आहे ती प्रक्रिया आपण अखंड चालू ठेवून जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आपल्याला सर्वांना संकल्प करायचा आहे। मी खरोखर या ठिकाणी हिरवांकुर फाउंडेशनचे सर्व मंडळी, डायरेक्टर, शाह सर नाही था, शाह सर, शाह मॅडम सर्वांची मी
या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण हा कार्यक्रमाला आज सुरुवात केली. खरोखर मी बघतोय आता की 3-3 वर्षाच्या मुलं आज हातात बॉटल घेऊन आलेले आहेत. आणि या मुलांना जर आतापासून आपण यांच्यामध्ये संस्काराचे जे बीज आहेत, हे बीज यांच्यामध्ये आतापासून जर आपण रोवली आणि याला खरोखर सर्व पालकांनी जर सपोर्ट केला तर निश्चितच आपण हा निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे, पर्यावरणामध्ये जो बिघाड होत चाललेला आहे हे आपण निश्चितच थांबवल्याशिवाय राहणार नाही. आपण बघत असतो की बघा टीव्हीवर बघतो की एक ग्लास पाण्यासाठी आदिवासी भागामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी एक ग्लास एक हांडा पाण्यासाठी अक्षरशः लोकांना वणवण करत फिरावं लागतं. दरवर्षी आपण म्हणतो अरे काय उन्हाळा काय भयानक आहे, उष्माघाताने बघा किती लोक मरत आहेत. तर हे सर्व आपण डोळ्याने पाहत असतो, पण याच्यावर अंमलबजावणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आज मोठ्या उत्साहाने आपले सर्व पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग आलेले आहेत आणि खालकर सरांनी, शहा मॅडम यांनी जो एक नियमावली या ठिकाणी गठीत केलेली आहे त्या पद्धतीने डॉक्टर प्रणित यांनी जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर केलं तर निश्चितच आपण दरवर्षी असंख्य असे झाडं लावू शकतो आणि कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करू शकतो. आणि सर्वांनी मी तर म्हणतो की आजपासून एक शपथ घ्यायची आहे की या कार्यक्रमाला सर्वांनी मनापासून सपोर्ट करा. मुलांना आता बघा वेस्टेज ज्या बॉटल आहेत त्या बॉटलचा सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग करणार आहोत. खरोखर सर्वांनी सहकार्य करून हा जो उपक्रम आहे हा आपल्याला अवितरित असा पुढे चालू ठेवायचा आहे. आणि ज्या पद्धतीने आता आपण प्रोसेस करणार आहे ती प्रक्रिया आपण अखंड चालू ठेवून स्टार न्यूज साठी अदिती पेंढारी, नाशिक.